नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी कैरीचं लोणचं घातलेलं आहे आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करते. चला तर मग बघूया. हे 4 किलो आंबे घेतलेले होते, कैरी जे मी बाजारात सहज आपल्याला लोणचे बनवायचं असेल तर ते कापून देतात, त्यांच्याकडून मी हे कापून आणलेले आहेत. आणि कापून आणल्यानंतर त्याच्यामध्ये जे बी असते ती बी आणि कधीकधी त्या बीला सालसुद्धा असते, ती साल आणि बी स्वच्छ काढून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. तिथे बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही तुमच्या आवडीचे छोटे, जर तुम्हाला अजून काप पाहिजे असेल तर छोटे ठेवा. आमच्या घरात एवढे एकच फोड खाल्ले की बस होते असं पाहिजे, त्यामुळे मी या आकाराचे कापून आणलेले आहेत. तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे असेल तर तसे तुम्ही कापून आणा, ते कापून देतात आपल्याला. त्यानंतर त्याला आपण हळद आणि मीठ लावूया. आणि इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ लावून हे कैरी छान टॉस करून घेणार आहे, की जेणेकरून सगळ्या कैरीच्या फोडींना, म्हणजे लोणच्याच्या फोडींना हळद आणि मीठ लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही पाण्याचा हात आपल्याला लावायचा नाही आहे, किंवा हे कैरी ज्या भांड्यामध्ये आपण करत आहोत ते भांडंसुद्धा अगदी कोरडं पाहिजे, नाहीतर लोणचं आपलं जास्त दिवस टिकणार नाही. तुम्हाला जास्त दिवस लोणचं टिकवायचं असेल तर पाण्याचा कुठेही हात न लागता स्वच्छ कॉटनच्या कपड्याने कोरडे करून मगच त्याला हळद मीठ लावा. आणि हळद मीठ लावून त्याला थोडा वेळ रेस्टवर ठेवा, कारण मिठाला पाणी सुटतं. आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावर छान पसरून घ्या. मी घरातच पसरवले होते. बेडवर एक छान कॉटनची ओढणी अंथरलेली आणि त्याच्यावर प्रत्येक लोणच्याचे फोडी हे असे वेगवेगळे असे ठेवले होते. तुम्ही बघू शकता इथे. साधारण रात्रभर ठेवलेले होते, 7 ते 8 तास. आणि दुसऱ्या दिवशी मी लोणचं करायला घेतलेलं होतं. आणि त्यानंतर आता आपले छान सुकलेले आहेत बऱ्यापैकी. ते 2 भांड्यामध्ये मी डिवाईड केलेले आहे. आणि इथे मसाले आहेत. ही राई पावडर आहे, हळद, लाल तिखट, मीठ आणि केप्रं, लोणच्याचं रेडीमेड पॅकेट असते केप्रचं ते. चला तर आपण आता अजून एक मसाला बनवूया. इथे 2 चमचे एवढं काळी मिरी घेतलेली आहे. ही आपल्याला भाजून घ्यायची आहे. भाजून म्हणजे खूप जास्त भाजायची नाही आहे, जस्ट थोडासा हाताला गरम लागेल इतपत. 2 चमचे लवंग, हे सुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक मसाला वेगवेगळा भाजायचा आहे, कारण प्रत्येक मसाल्याला भाजायला वेगवेगळा टाईम लागतो, एकत्र भाजायचं नाही आहे. त्यानंतर ही आहे 2 चमचे एवढी दालचिनी, तीसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. प्रत्येक मसाले असे वेगवेगळे भाजून त्यानंतर त्याची आपल्याला भरड करायची. हे मेथी दाणे आहेत, हे सुद्धा 2 चमचे घेतलेले आहेत. प्रत्येक मसाले 2-2 चमचे एवढंच घेतलेलं आहे. मेथी खूप जास्त भाजायची नाही, तर तिचा कडवटपणा येईल लोणच्यामध्ये. जस्ट थोडासा कलर चेंज झाला की आपण ते काढून घ्यायचे आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, त्याची आपण इथे भरड, म्हणजे एकदम फाईन पेस्ट नाही केलेली आहे पावडर, थोडीशी भरड अशी ठेवलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल आपण इथे बघू शकता तुम्ही, मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही तेल वापरू शकता, पण शेंगदाण्याच्या तेलामध्ये लोणचं खूप दिवस जास्त टिकतं आणि त्याला एक असा वेगळा वाससुद्धा येत नाही. इथे तेल एकदम कडकडीत गरम झालं आहे. त्यानंतर मी तिथे 2 चमचे एवढी हिंग घातलं आहे. ही 50 ग्राम एवढी राई आहे, त्यातलीच मी अर्धी घालणार आहे, कारण मी 2 प्रकारचे लोणचं बनवणार आहे, एक आंबट गोड आणि एक आंबट तिखट. त्यासाठी मी ती अर्धी राई वाजून ठेवलेली आहे. मग आपण जो आता मसाला केला होता, लवंग, दालचिनी, काळी मिरी, मेथी, त्याचा जो मसाला आहे तो अर्धा मसाला याच्यात घालणार आहोत, अर्धा मसाला दुसऱ्यामध्ये घालणार आहोत. आणि हे केप्रचं रेडीमेड लोणच्याची पावडर आहे, जी मी 1 किलोला 1 पॅकेट, असे 4 किलोला 4 पॅकेट आणली होती. तर सध्या मी 2 किलोचं करत आहे, म्हणून मी 2 पॅकेट घातलेलं आहे. तेलामध्ये आधी आपल्याला छान मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे. हे लाल तिखट आहे, कलर यायला. तुम्ही बघू शकता आपला मसाला अगदी झणझणीत चमचमीत असा झालेला आहे आणि खूपच टेस्टी लोणचं झालेलं आहे. ही आहे हळद. आपण एक एक मसाले घालणार आहोत आणि थोडेसे मिक्स करून नंतर दुसरं घालणार आहोत, की जेणेकरून तेलामध्ये त्याचे गुठळ्या नाही पडले पाहिजे. आणि आता शेवटी आपण घालणार आहोत मीठ. मीठ थोडं जास्तच घाला, कारण लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्तच लागतं. छान आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे आपल्याला थंड केल्यानंतरच लोणच्यामध्ये घालायचं आहे, गरम गरम घालायचं नाही आहे. गरम गरम जर घातलं
तर फोडी लवकर नरम पडतात. मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आणि आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण थंड झाल्यावरच आपण त्या कैरीमध्ये ते ओतणार आहोत. आणि दुसऱ्या प्रकारचं मी करणार आहे जे गूळ घालून, ते इथे तुम्ही बघू शकता. दोघी प्रकारसाठी मी मसाले तयार करून ठेवलेले आहे. सेम मसाले, फक्त त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे एकामध्ये आणि एकामध्ये गूळ नाही घालणार आहे. हे आता आपलं थंड झालेलं आहे आणि इथे लोणच्याच्या फोडी पण आपल्या छान सुकून ड्राय झाला आहे. तर जो सगळा मसाला आहे तो मसाला आपण कैरीमध्ये घालूया. तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट कलर आलेला आहे मसाल्याला. आणि हा मसाला सगळा कैरीमध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत. सगळ्या कैरींना लागला पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा कैरीचं लोणचं बनवून बघा. खूप छान होतं आणि वर्षभर टिकतं. तर अशा पद्धतीने आपले सगळे फोडींना मसाला लागलेला आहे. आणि हे भांडं आपल्याला असंच रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे बरणीमध्ये भरायचं आहे किंवा तुम्ही लगेचही भरू शकता, असं काही नाही. पण मी जे गूळ घातलेलं ते रात्रभर ठेवून दिलेलं, कारण त्या गुळाला पाणी सुटतं. गूळ मेल्ट होतो ना, गूळ मेल्ट व्हायला म्हणून त्याला मी रात्रभर तसंच रेस्टवर ठेवलेलं. आणि त्याला छान गूळ पूर्ण मेल्ट झाला त्यानंतर त्याला बरणीत भरलं होतं. हे आहे, याच्यामध्ये सेम तीच प्रोसेस आहे, फक्त याच्यामध्ये मी गूळ घातलं आहे. कैरी जेवढे आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालायचा आहे. गूळ घातला आणि त्यावरून जो मसाला होता तो मसाला पण मी त्याच्यावर घातला. आणि हे पण छान सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण फोडींना मसाला अगदी आपला लागला पाहिजे. तुम्ही मसाल्याचा कलर बघू शकता, हा जबरदस्त कलर आलेला आहे आणि तेवढाच जबरदस्त टेस्टी लोणचंसुद्धा झालेलं आहे. लोणचं आपण बनवतो पण ते बनवल्या आपल्याला खायला होत नाही. त्याला 10 ते 12 दिवस मुरायला लागतात. त्यानंतर लोणचं आपलं खाण्यासारखं होतं. इथे आपण याला प्लेटने झाकून ठेवणार आहोत, ज्याच्यामध्ये गूळ घातलं आहे. आणि जे बिना गुळाचं आहे ते मी इथे बरणीमध्ये भरत आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अजून वरून तेल घालणार आहोत, पण ते तेल आपण गरम करून पूर्णपणे थंड झाल्यावरच घालणार आहोत. गरम तेल घालायचं नाही आहे. गरम तेल घातल्यावर ज्या कैरीच्या लोणच्याच्या फोडी आहेत त्या नरम पडतात आणि लोणचं आपलं खूप जास्त असं नरम होतं. त्यामुळे हे तेल पूर्णपणे थंड झाल्यावर मगच त्याच्यामध्ये भरायचं आहे. आणि कुठलाही पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. तुम्ही काचेची बरणी ही जी आहे हे धुवा आणि स्वच्छ 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवा, जेणेकरून त्या काचेच्या बरणीमध्ये जो मॉइश्चर असेल तो मॉइश्चर निघून जाईल. आणि त्यानंतर तुम्ही लोणचं भरा. आणि लोणचं भरल्यावर तेल हे पूर्ण बरणीच्या वरपर्यंत पाहिजे.